गेले आशापास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद सी मागे पुढे निर्वाणी गोविंद सी मागे पुढे काहीच सकडे पडून री विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. सगळ्यांना एक विनंती आहे, आजूबाजूला जो पसारा बसलाय का नाही, पसारा आजूबाजूला जे लोक बसलेले आहेत त्यांना हात जोडून पांडुरंगाची शपथ घेऊन येतो विनंती आहे की आपण मंडपामध्ये बसून सगळ्यांनी घ्यायचं आहे. कट्ट्यावरती कोणी सुद्धा बसायचं नाही, पारावरती बसायचं नाही. इकडे महिला वर्ग जो बसलाय ना त्यांनी सुद्धा आतमध्ये यायचंय, सगळ्यांनी आतमध्ये यायचंय. तर त्यांना पंगत मिळत नाही तर पंगत कीर्तन झाल्यानंतर मी स्वतः येणार नाही, लक्षात घ्या. चला पुढे या, सगळ्यांनी पुढे या, सगळ्यांनी ऐका. कारण का काय हा सप्ताह जो आहे तो आज रोजी आपण तुकोबरायांच्या बीजोत्सवानिमित्त आपण जो चालू करतोय आणि तुकोबरायांच्या बीजोत्सवाला 375 वर्ष पूर्ण परिपूर्ण झालेली आहेत वैकुंठ गमन होऊन. आणि तो सोहळा आपण तुकोबरायांच्या वैकुंठ गमनापासून आपण चालू करतोय आणि या ठिकाणी लाईव्ह आहे. लाईव्ह आहे म्हणजे या ठिकाणी जे प्रेक्षय चालू आहे ते सगळ्या आजूबाजूच्या खेड्यातून तुमचं सगळेजण लोक बघतायत. ज्यांना येऊ शकत नाही ती लोक बघतायत. त्यांनी कॅमेरा फिरवल्याच्या नंतर आपल्या गावाची शिस्त, आपल्या गावाची प्रशिस्त, आपल्या देवाचा जो उठावदारपणा आहे तो आपल्यातून निघून जातो, लक्षात घ्या. म्हणून आपल्या गावाची शिस्त आपण पाळायची. या ठिकाणी जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांचा आहे. माझ्या बोलण्याचा एक वेगळा प्रयास करू नका, आपण सगळ्यांनी पुढे येऊन बसावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. विठ्ठला विठ्ठला भक्त ऐशी जाणाचे देव उदास गेले अशापास निवारवणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता पांडुरंगा का Hallelujah.
प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केल्या स्मरण होय सकळ विद्ये छेदीकरण तेची वंदसेचन श्रीगायांची ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या मनोज जव मारत तुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वार्ता भजमान नृत्य मुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपदे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्यावटा मज दावाव्या सुबटा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता प्रस्तुत सेवेकरता निवडलेला भंग देऊ निवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाच्या सर्वाच्या पाठातील भंग विठाला विठाला वळण्यापूर्वी थोडा परिहार देणं हे वाक्याचं आद्य कर्तव्य आहे प्राप्त जरी प्राप्त प्रसंगी या ठिकाणी निवडलेला अभंग जरी तुकोबरायांचा जरी असला तरी तुकोबरायांच्या विजेनिमित्त या ठिकाणी हा पारायण उत्सव चालू होतोय आणि त्याच्या सानिध्यामध्ये 2 पर्वणी तुम्हाला सापडतात एक तुकोबरायांची विजय उत्सव आणि दुसरा उद्याच्याला होणारा नाथरायाची एकनाथ षष्ठी ह्या 2 पर्वणी 2 संतांच्या मध्ये जो संवाद होतोय आणि त्या 5 दिवसाच्या फरकामध्ये 5 ते 6 दिवसाच्या फरकामध्ये दोन्ही संतांची तुम्हाला एक वैकुंठ गमन आणि एक जल समाधी हे 2 पर्व काळ तुम्हाला साधतात हे तुम्ही भाग्यवान आहात खरोखर भाग्यवान असं भाग्य कोणत्याही ठिकाणी लाभत नाही 2 संतांच्या पर्वणी येणं आणि त्यामध्ये सप्ताह येणं फार दुर्मिळ आहे बरं का दोन्ही संतांच्या मध्ये देवाच्या मध्ये येणं फारच दुर्मिळ 2 देव एकत्र येतात कोणत्या एक रामनवमीला चालू केलं की हनुमान जयंतीला जर तो समाप्ती असले तर 2 देवाच्या मध्ये तो संगतीचा कार्यक्रम म्हणा दोन्ही देवाच्या मध्ये तसे तुम्ही पर्वकाळ साधलेला आहे आणि पर्वकाळाला 28 वर्ष परिपूर्ण होत आहेत 2 तप पूर्ण झालेले 2 तपपूर्ती 16 पूर्ण झालेले 3ऱ्या तपाकडे तुमची वाटचाल चालू आहे आणि 3ऱ्या तपाच्या वेळची आजची 28 वर्षातली माझी 4थ्या का 5व्या दिवसाची सेवा याची 4थ्या दिवसाची सेवा मज पामराकडं या ठिकाणी तुमच्या गावचे असणारे आमचे बाळासाहेब मेटकरी ईश्वर शिंदे संभाजी शिंदे आणि तसेच तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आली विठाला या सेवेकडे वळण्यापूर्वी थोडा या गावाचा परिचय करून देणं फार गरजेचं आहे हे गाव अति उदार अति आदर आणि अति भक्तीत लीन झालेलं गाव आहे एकेकाळ वाल्या कोळ्याचं होतं एकेकाळ असा होता की वाल्या कोळ्याचा होता पण याला पर्वणी संतांच्या संगतीची लागली संतांचा मार्ग तुम्हाला सापडला आणि त्या पर्वणीच्या काळामध्ये तुम्ही त्याच्यातून रूपवान झाला गुणवान झाला आणि गुणवत्तेच्या विद्वत्तेवरती
या ठिकाणावरनं आमच्या दिंडीला आज 14 वर्ष परिपूर्ण होत आहे. या वर्षाचं 14 वर्ष आहे. लॉकडाऊनची पकडून तशी म्हटलं तर 16 वर्ष झाली, परंतु 14 वर्षे पायी दिंडी सोहळा आमचा या गावातून जातोय. या गावातून जात असताना या गावाची एक हैसियत अशी आहे, दान करण्याची जी उमेद आहे ते कोणत्याही परिसरामध्ये होत नाही. ती दान करण्याची उमेद तुमच्यात आहे. दान करण्याची म्हणण्यापेक्षा आषाढीची पर्वणी आहे. आषाढीला दिंड्या जात आहेत. याच ठिकाणी आमच्या वेळेला 7 ते 8 दिंड्या मुक्कामाला आहेत. किती भाग्यवान आहे गावले. दुसरी गोष्ट, आमच्या दिंड्या पंढरपुराकडे प्रस्थान होत आहेत. तोपर्यंत तुमच्या बाळूमामाची मेंढर या ठिकाणी येत आहेत आणि तो 2 दिवसाचा भव्य आणि दिव्य प्रत्यक्षात पंढरपूर सोडक्यामध्ये उभं करत आहे. आणि येणाऱ्या प्रत्येकाला तुमच्या हातून अन्नदान करतय. आज तुम्ही गावाला जीव घालताय. आजची पर्वणी काळ कशी आहे, या सप्त्यामध्ये तुम्ही गावाला जीव घालताय, पण या वाटेतून जाणाऱ्या प्रत्येकाला जीव घालणारं एकमेव गाव असेल तर सोनके आहे. आणि या पर्वणीत तुमच्या सगळ्याचा खरीचा वाटा आहे. तुमच्या प्रत्येकाचा खरीचा वाटा आहे. आणि खरीच्या वाट्यामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात असणाऱ्या 28 वर्ष तुम्ही परिपूर्ण साजरे करत असताना गावात कोणतेही व्यक्ती घरामध्ये थांबत नाही. ही सगळ्यातली खासियत आहे. आणि ही पर्वणी तयार करण्याला तुम्हाला सांगतो सुज्ञ गुरु तुमच्या गावाला लाभले. आणि हनुमंतरायासारखं मंदिर तुम्हाला जे पावन करणारं मंदिर आहे, तुमच्या नवसाला पावणार आहे. तुम्ही जे बोलाल ते हनुमंतराय तुमच्याकडून करून घेणारे आहेत. आणि तुम्ही जे बोलायच्या अगोदर करून घेतात त्याला भक्त म्हणतात. म्हणून हनुमंतराय सगळ्यात मोठे भक्त आहेत. लक्षात घ्या, तुमच्या गावात मोठे भक्त आहेत. कोणाचे भक्त आहेत? हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी. सगळ्यात महान भक्त जर असेल तर माझ्या रामरायाचा एकमेव भक्त जर लाडका जर असेल तर सगळ्या हनुमंतराय आहे. लक्षात, हनुमंतरायाचा भक्त कोण आहे? हनुमंतराया कोणाचे भक्त आहेत? रामरायाचे. रामरायाचे संत सुद्धा आहेत. ते संतही आहेत आणि भक्तही आहेत. भक्ती करावी तर हनुमंतरायासारखी करावी आणि ती भक्ती परिपूर्ण करण्याचं भाग्य तुमच्या सर्वांच्या भाग्यात आहे. हे मोठी खासियत आहे. आणखी महाराज सांगतो, तुम्ही संभाजीनगरहून आलाय, हे जालनाहून आलेत. या गावची हैसियत अजून एक आहे. या गावात अखंड हरिनाम चालू असतं. हे मोठं भाग्य. अखंड हरिनाम सप्ताह. अखंड म्हणजे हे सप्ताह झाल्याच्या नंतर या लोकांचा रामायण ग्रंथ चालू असतो. मी कधी कधी महिन्याच्या पायीवरला जातो आणि माझं भाग्य आहे ही सगळी लोक मला भेटतात. वरचेवर फोन करून माझ्याशी संपर्क साधतात. आणि ज्या वेळेला वनवासाला राम जातो त्यावेळेला ही लोक वनवासाला जातात. हे तितकंच सत्य आहे. रामायण लावणं सोपं, रामायण लावणं सोपं, पण रामाच्या पावलावरती पाऊल टाकून आपण वनवासाला जाणं तितकंच अवघड आहे. लक्षात, ही खासियत या गावची आहे. लक्षात, रामायण असू द्या, कोणताही ग्रंथ असू द्या, एकरूपतेनं या ठिकाणी त्यांच्याकडून प्रसाद. आणि आणखी एक खासियत असे की हनुमंतरायाच्या प्रत्येक शनिवारी या ठिकाणी पंगती सोडायसाठी, उपवासवाले पारण सोडायसाठी या मंदिरात येतात. ही एक खासियत आहे. लक्षात, मला सांगा केवढा हनुमंतरायाची कृपा आहे आणि त्याच त्यांचे आशीर्वाद आहे. हनुमंतराय लहान असताना सूर्याला धरायला गेले. जन्मताच हनुमंतराय आईचा जन्म झाला की लगेच सूर्याला धरायला गेले. आणि सूर्याला धरायला जात असताना आईने त्याला थोडंसं सांभाळलं. थांब हनुमंतराय, जाऊ नकोस. त्या वेळेपासून जन्मताच उपतचा ज्ञानी. हनुमंतराय ज्ञानी बी आहेत, धाडसी आहेत आणि शूरही आहेत. म्हणून रामायणामध्ये हनुमंतराय जर काढला तर रामायण चालू होत नाही, रामायणच घडत नाही. लक्षात घ्या. तसं या गावातून हनुमंतराय जर नसतील तर हा सप्ताहच नाही. आणि या हनुमंतरायाची कृपा सगळ्यावरती आहे. अन्य देवावरती सेवा करण्यापेक्षा हनुमंतरायाची सेवा जर केली तर हनुमंतरायाची सेवा कोणी केली? माझ्या तुकोबाईने केली.
आणि मग ते म्हणू लागले काय, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. अरे रामाचा दूत आहेस तू, तुला आम्ही शरण आलो. तुकोबरायांनी शरण जावं अशी भक्ती कोणी करावी तर माझी हनुमंतरायांनी करावी. अन्य कोणाचंही काम नाही का भक्ती करण्याचं. हनुमंतरायासारख्याला शरण येणं, आणि शरण जो येतो तर शरणाच्या लायकीचाच असतो म्हणून शरण येतो बरं का. तुकोबराय तेवढ्याच योग्यतेची होती का, तर तुकोबरायांची हनुमंतरायाची तेवढीच ताकद होती. दोन्हीकडे जर दोन्ही तोडले तर त्या दोन्हीची ताकद एक होती. तुकाराम तुकाराम यमाला यम सुद्धा त्याच्या जवळ येत नाही, एवढी तुकारामाच्या नामात ताकद आहे. पण तुका पुढे काय, राम तुका आणि का आलास इथं, राम आणि तुका आहे इथं का आलास हे विचारण्याचं धाडस फक्त एकच आहे, त्यांचं नाव तुकोबाई. आणि हे दोन्ही संत एक आहेत लक्षात घ्या. हनुमंतरायांनी ज्याला रामराया वनवासाला गेले, सीतेचं हरण झालं, रावणानं सीता नेहली, आणि सीता नेहल्याच्या नंतर रावणानं सीता नेहल्याच्या नंतर ही बातमी ज्याला रामाला कळली त्याला राम वेडा झाला. वेडा होऊन ज्याला त्याला मिठी मारू लागला, झाडाला मिठी मारू लागला, वेलीला मिठी मारू लागला आणि बोलू लागला माझी सीता कुठे आहे, सीता कुठे आहे, सीता कुठे आहे. आणि प्रसंग अवधान चित्रगुप्त पर्वतावरती गेले, आणि चित्रगुप्त पर्वताच्या रस्त्याने ज्याला गेले त्या टाइमाला त्या ठिकाणी ज्यांना जी भेटले, कोण भेटले, सुग्रीव आणि वाली हे दोन भेटले. आणि मग भेटल्याच्या नंतर त्यांच्याच संवादात हनुमंतराय भेटले, आणि सगळे भेटल्याच्या नंतर सीतेचा शोध तिथून चालू झाला. सगळ्यांनी मीटिंग घेतली, सगळे बसले एका ठिकाणी, आणि बसल्याच्या नंतर सगळ्यांनी सांगितलं सीतेचा शोध कोण लावणार, त्याला सगळ्यात एकमेव उठणार व्यक्तिमत्व जो झालं हनुमंतराय. लक्षात हनुमंतराय म्हटले काही नाही, मला वर आहे, आईचा वर आहे, मला हवेमध्ये उडता येतं, लांबपर्यंत प्रवास करता येतो, आणि मी त्या ठिकाणी जाऊ शकतो, मी सीतेचा शोध करू शकतो. 7 समुद्राच्या पलीकडे सीता होते. किती समुद्र, रामेश्वरला कोण गेला असेल तर त्याला माहिती असेल. रामेश्वरला जर गेला असेल त्या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वराचं स्थान आहे, ज्या ठिकाणी रामानं ज्या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वर तयार केलं, गोकर्ण महाबळेश्वर आहे. कोणाला माहिती, गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक मध्ये आहे. ते रावण घेऊन चाललेला होता. रामानं भगवंताला आत्मलिंग दिलेलं होतं, भगवंत शिवशंकरानं शंकराची पूजा करत असताना आई मंडोदरी त्या ठिकाणी पूजा करत होती, आणि पूजा करत असताना सांगितलं आई अगं या तू वाळूची कशाला पूजा करते समुद्राच्या काठाला, मी आत्मलिंग घेऊन येतो. कैलासावरती गेला, आणि कैलासावरती भगवान शंकरला तिथं खतखत हलवलं आणि सांगितलं मला बोल भक्ता काय पाहिजे. सगळ्यात लढीवाळ भक्त जर असेल
हनुमंतराय रामाचा भक्त आडवी लढीवाळ होता, तसा माझ्या भगवान शंकराचा लढीवाळ भक्त रावण होता. लक्षात. आणि त्या रावणाने ज्यावेळेला रावण भक्ती करत होता त्या टाइमाला शंकर भगवान शंकराची भक्ती करत असताना खूप मोठा इतिहास आहे, त्याकडे आपल्याला ओळायचं नाही, आपण विषयांतर व्हायचं नाही. त्या ठिकाणी ज्या वेळेला आईला सांगितलं मी घेऊन येतो आणि खरोखर त्या भगवान शंकराला सांगितल्यानंतर आत्मलिंग मागितलं आणि माझी आईला पूजेसाठी पाहिजे, आईची कोणतीही विचार पूर्ण करणारा फक्त रावण आहे बरं का. आईची इच्छा पूर्ण करणारा रावण आहे. रावण वाईट नाही बरं का, रावण तसा चांगला आहे, रावण चांगला आहे. त्या ठिकाणी पूजा करायला आईला तो घेऊन आला. आत्मलिंग घेऊन येताना देवांना काळजी पडली आणि देवांना काळजी पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं आत्मलिंग भगवंतांनी स्वतःच दिलेलं आहे आणि ते जर समजा लंकेला गेलं तर अमर हा राहील चिरंजीव पर्यंत. कोण? रावण अमर राहील. त्याला कुठे तर थांबवलं पाहिजे. आणि तो हाहाकार माजला, देवापर्यंत बातमी पोचली. सगळ्यांनी त्याचा विचार केला आणि सगळ्या देवाने ठरवलं आता आपल्याला एकच पर्याय. कोणता? फक्त याच्यातून फक्त भगवान गणपतराय वाचवू शकतील, भगवान शंकराचा मुलगाच वाचवू शकतो. त्यानं गुराख्याचं रूप घेतलं. त्याला लघुशंका आतमध्ये जलदेवता आतमध्ये गेली आणि जलदेवता रावणाच्या पोटात गेल्यानंतर काय होतं ते काय लघुशंकेला सांगता येत नाही. आणि लघुशंका तयार झाली आणि त्या ठिकाणी त्यानं सांगितलं कोण आहे का, तर त्यानं ते बाळ बोलवलं आणि त्या बाळाला बोलल्यानंतर म्हणलं एवढं घे रे, हातात घे. ज्याला घेत असताना एवढ्या लहान मुलाच्या हातामध्ये ते आत्मलिंग स्थिर झालं. पण त्यानं सांगितलं काय माहितीये का, माझी गुरं जर लांब गेली तर मी ते आत्मलिंग खाली ठेवीन. 3 महिनेपर्यंत तुम्ही आला तर ठीक, पण लघुशंका आतमध्ये शंकरा भरून देव जो आतमध्ये शिरलेला होता तो आतमधनं बाहेर निघत नव्हता. त्यांना त्या ठिकाणी भाग पाडलं गणपतीने. त्या ठिकाणी आत्मलिंग ठेवलं आणि त्याच ठिकाणच्या आत्मलिंगाला परत आला आणि लघुशंका आठवून परत आला. रावणाने हलवायला सुरुवात केली पण ते आत्मलिंग हल्लं नाही. आणि हल्लं नाही म्हणून त्याला थोडासा असा तुम्हाला तो पिळ बसला म्हणून त्याला गोकर्ण, गायीच्या आकाराचा त्याला आकार आला म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर नाव दिलं. काय नाव दिलं? आणि ते आहे ते समुद्र काठाच्या जवळ आहे, रामेश्वरापासून अलीकडे, रामेश्वर पलीकडे. एवढी लीला भगवंताने केली म्हणून भगवंताची लीला मोडण्याचं धाडस हनुमंतरायाने केलं. त्या ठिकाणी मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्यानंतर सांगितलं सीतेचा शोध कोण करणार, तर सीतेचा फक्त एकमेव शोध करणारा फक्त असेल तर हनुमंतराय आहे. हनुमंतरायाने विडा उचलला आणि हनुमंतरायाने उड्डाण केलं आणि मग लंकेमध्ये गेले आणि सीतेचा शोध लावला. पण मला म्हटला की मला त्या राक्षसामध्ये जर आई साहेबांनी ओळखलं नाही, राक्षसामध्ये माझी गणती केली तर मला खून देणार. म्हणून रामाजकडून एक आठवण म्हणून अंगठी नेली. तेव्हापासून अंगठी हा भरोसा राहिला होता, भरोसा राहिला. आपल्यात सुद्धा आतापर्यंत अंगठी घातली तर ती आपली होते आणि ती जर आपण अंगठी नाही घातली तर आपली राहत नाही. आता जुन्या पद्धतीत आपण ज्याला होतो त्याला अंगठ्या नव्हत्या, आता अंगठी घातल्याशिवाय लग्नच होत नाही. एक लक्षात घ्या, या टाइमाला अंगठीची खून नेली आणि सीता शोध केली. सीतेचा शोध केला. पण सीतेचा शोध करत असताना त्याच गावामध्ये रावणाचा जय जयकार होत होता. कोणाचा होत होता? लंकेमध्ये कोणाचा जय जयकार होत होता? पण एकच घर असं होतं आणि ते विभीषणाचं होतं. तेच फक्त रामकृष्ण हरी राम राम भक्ती करत होतं आणि त्याच्याच घराजवळ तुळशी वृंदावन होतं. त्याच्याच घराच्या पुढं तुळशी वृंदावन होतं आणि त्याच्याकडं तो गेला. कोण? हनुमंतराय. आणि दोघांचा संवाद झाला आणि त्या टाइमाला सांगितलं राम रामाचा जसं ध्वनी येतो तिथं माझा हनुमंतराय जातो. म्हणून एक लक्षात घ्या, याही मंडपामध्ये राम राम नावाचा जय जयकार होतो म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येतो. विठाला विठाला आनंद घेण्यासाठी भगवान प्रभू प्रत्यक्षात त्या ठिकाणी गदा घेऊन उभा आहे. त्या ठिकाणी गदा घेऊन कोण बसलेला आहे ना? हनुमंतराय. आणि हनुमंतराय विश्वास आहे म्हणून तुम्ही आम्ही. मग तुम्ही आम्ही आणि तो भक्त आहे. भक्ताचं काम काय असते? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. दुर्जनाचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे.
आणि त्याच्यासाठी भक्त हा हुडकतो जातो. म्हणून लक्षात ठेवा, भक्त हा तादात्म्य तुम्हाला सांगतो सत्य आहे. भक्ताची व्याख्या कशी आहे? भक्त आपल्या पंढरपुरामध्ये एक होऊन गेला आणि त्याच्यामुळे पंढरपूर उभं राहील. पुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्म आले जगजेटी. भक्त फक्त द्वारकेचा राणा पंढरपुरात येण्याचं एकमेव कारण भक्तासाठी येतं. आणि तुम्हाला पंढरपूर पुंडलिके केला उपकार, दया पुंडलिके केला उपकार, दया पुंडलिके केला उपकार, दया पुंडलिके केला उपकार. फेडावया भार पृथ्वीचा, फेडावया भार पृथ्वीचा, दया पुंडलिके केला उपकार, दया पुंडलिके केला उपकार. फेडावया भार फेडण्यासाठी पुंडलिकाचा अवतार आहे. आणि तो भार फेडण्यासाठी भगवान पंढरीश परमात्मा 28 युग या ठिकाणी उभा आहे. आणि युग्या 28 उभा असताना त्याच्या पायाखाली फक्त आणि फक्त भिरकवलेली वीट आहे, त्या विटेवरती उभा आहे. लक्षात घ्या. पण त्या भगवंताचं रूप त्या पुंडलिकामुळं आपल्याला मिळालं. पुंडलिकामुळं देव इकडं आला, नाहीतर तो द्वारकेत होता. तो पंढरपुराचा एकमेव निमित्त काय झालं तर भक्त पुंडलिक झाला. आणि भक्त पुंडलिकाच्या नंतर त्या ठिकाणी दुसरा भक्त तयार झाला, त्याचं नाव आहे नामदेव. त्या नामदेवरायासाठी परत भक्त लढीवाळ झाला. 5 वर्षाची बालमूर्ती. वडील दुसऱ्या गावाला 4 दिवस गावातला गेले. आणि गावाला गेल्याच्या नंतर आपण सुद्धा गावाला जातोय की नाही? पाहुण्याकडे जातो का नाही? मुलीकडे जातो, मुंबईला जातो, काही कामानिमित्त कोर्टाकडे जातो. कोर्टाकडे गेले, दवाखान्यात काही दिवस जातो. पण त्याच वेळेला त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं आणि 4 दिवसाची पूजा अर्चा माझ्या नामदेवरायाकडे आली. आणि 4 दिवसाची ज्याला पूजा आली त्या टाइमला प्रश्न पडला, लहान मुलाला काय कळतं? आईनं सांगितलं बाबा गेलेत बाहेर गावी, पाहुण्याकडे गेलेत, हे पूजेचं ताट घे आणि देवाला दाखवून ये. बडवी त्याला पूजा करायची, नैवेद्य रोज न्यायचा नामदेवराय. असं दिनचर्या चालू झाली. पण कसं जायचं, देव नैवेद्य खातो का न खातो हे त्याला माहिती नव्हतं. कुणाला? नामदेवरायला. बोलत राहा. कोणाला माहिती नव्हतं? नामदेवरायला. नामदेवरायला देव नैवेद्य खातो का हे माहिती नसल्यामुळं बाल वयातल्या मूर्तीला काय कळतं? लहान मुलांना काय कळतं? आज रंगपंचमीचा दाखवतो का खातो? नैवेद्य दाखवता का खाता? देवाला नैवेद्य दाखवतो का खातो? आपण दाखवून आपण खातो असं म्हणा, दाखवतो फक्त. आतापर्यंत ती परंपरा. जर देवाने नैवेद्य जर खाल्ला असता तर आपल्या घरातली कनिंग निश्चित हल्ली असते. आणि मग आपण दाखवण्याचं काम करतो. तसा दाखवायचा प्रकार हा दामाजी पंतापर्यंत होता. पण एवढासा लहान लढीवाळा नामदेवराय जर गेला आणि हट्टाला पेटला आणि सांगितलं म्हणजे देवा आज बाबा गावाला गेलेत, मी आलोय, नैवेद्य खा. त्याला दाखवायचं माहिती नव्हता, खायाला घालायचं माहिती होतं. कुणाला? नामदेवरायाला. नामाला नैवेद्य खाया घालायचं माहिती होतं. नामदेवराया खायाला घालायला देवाला आळवणी करायला लागले, विचार लागले, देवा नैवेद्य खा, बाबा गावाला गेलेत म्हणून माझ्यावरती रुसलाय का? त्याने विचार केला, म्हणले
आता तो दगडातला पाषाणाचा देव काय बोलणार आहे? काहीच बोलू शकणार. त्यानं 1-2 वेळा वाट बघितली, 3 वेळा वाट बघितली, मोठ्यानं किंकाळी दिली. लहान मुलाचा एकदा जर पारा जर चढला त्याच्या मोबाईल हातामध्ये देऊ नका, त्याला जेवायला घाला, तो जेवतो का बघा. आईला माहिती असतं बघा. काही मुलं आता मोबाईल दिला तरच ते खाऊ खातात. पहिली एक पद्धत अशी होती आईची, पप्पीच्या दारात जा, दुसऱ्या पप्पीच्या दारात जा, तिसऱ्या पप्पीच्या दारात जा, त्या पोर जसं पळल तसं ती घास भरवायची. आता तसं नाही. आता एका ठिकाणी एक वस्तू दिली की ती पप्पे खातोच बघा, पप्प्या लगेच जेवतोय. तसं नामदेवराला माहिती नव्हतं देव जेवतोय का काय. देवा मी बरेच विनवणी केली, अर्धा पाऊण तास झाला विनवणी करतोय, तुम्ही जेवाय खाली उतरताय का नाही. पाषाणातला देव काही बोलणार, काहीच बोलू शकणार. कमरेवरती हात, नाकाग्र दृष्टी, सुंदर ध्यान, डोळ्यात साठवणार असणारं रूप, त्या रूपाला विचारतोय देवा जेवताय का नाही, देवा जेवताय का नाही. देव जेवणारा थोडंच आहे, पण मी माझं मस्तक तुमच्या चरणावरती फोडेल असा भाव पाहिजे. लक्षात घ्या. हा हनुमंतराय सुद्धा तुमच्या संग बोलेल, पण तुमचा अंतर्भाव जागृत झाला तर बोलेल ना. आणि बऱ्याच संघात तो बोलतोय, पण आपली अंतर्मुख दृष्टी तशी तेजबुद्धी झाली पाहिजे ना, त्याच्याविषयीची भक्ती झाली पाहिजे ना, त्याला शरण गेलं पाहिजे ना. जसं तुकोबाराही शरण गेले तसे आपण सुद्धा हनुमंतरायाला शरण गेले, देव निश्चित तुमची मनोकामना पूर्ण करतो. पण आपण तेवढ्या भावानं त्याला शरण गेलं पाहिजे. तसं अनन्य भावानं माझा नामदेवराय शरण गेला, डोकं टेकलं, डोकं फोडलं, तेवढ्या डोक्याच्या खाली हात घातला आणि म्हणून नामदेवा काय रे जेवायचे ना, जेवतो. जेवती लागली थरथर कापाई लागली आणि नाम्या संघ देव जीवू लागला, नामदेवा संघ देव जीवू लागला. एक नाही, 2 नाही, जोपर्यंत वडील माघारी येत नाही तोपर्यंत नाम्या संघ देव जीवू लागत होते. आईला खरं वाटत नव्हतं. आईला कुठलाच आतापर्यंत तुम्हाला सांगतो कुठलाच शब्द मुलाचा खरा वाटत नाही. आणि मग प्रत्यक्षात आई आणि बाबा ज्याला गेले त्याला प्रत्यक्षात घास जाताना दिसत होते, पण प्रत्यक्षात देव जेवत होता दिसत नव्हतं, फक्त नामदेवाला दिसत होतं. एवढी किमिया माझ्या नामदेवाने केली, म्हणून त्याला भक्त म्हणतात. मोठा झाला नामदेव, मोठा झाल्यानंतर तादात्म्य त्याचं विसरलं. नामदेवाचं लग्न झालं आणि नामदेवरायाची त्यावेळची परिस्थिती खूप चांगली होती. आता वाडा जर बघितलं ना, नामदेवरायाचा वाडा माहिती आहे कोणाकोणाला? पंढरपूरच्या जवळ आहे. आपण आहे का नामदेवरायाचं जन्मस्थान माहिती? कोण पंढरपूरला जातं? इथून रोज जातं पंढरपूरला. नामदेवरायाचा वाडा कुठं आहे? वा वा वा, तुम्हाला ऐकायला माहिती आहे? सांगा. धन्यवाद त्यांना, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बघा ते म्हणतात त्यांना कुठं आहे सांगा, कुठे आहे? बर बर, चला. विठाला विठाला विठाला
आपण दर्शन बारीला कासार घाटातून लागतो. त्या कासार घाटातून लागताना ज्या बोळातनं आपण आतमध्ये जातो, विनेच्या गल्लीच्या अलीकडल्या साईडची गल्ली जी आहे त्या ठिकाणी नामदेवरायाचा वाडा आहे. आणि नामदेवरायाचा त्या ठिकाणी आमच्या वडगावकरांचा मठ आहे, जयराम स्वामी वडगावकरांचा मठ आहे. आणि त्या ठिकाणी तो नामदेवरायाचा वाडा आहे. मोठा झाला मग मला सांगा, तेवढा वाडा मोठा होता. तुकोबरायाची जागिरी सुद्धा मोठी होती. तुकोबरायाचं मंदिर ज्या ठिकाणी जे तुकोबरायांनी मंदिर जे बांधलेलं आहे ते बारक्या ठिकाणी नाही, पण राहत होते कोणते, मागे जाऊन बघा. विश्वल बाबाची समाधी जी आहे त्या ठिकाणची परिस्थिती बघा. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात तुकोबराय ज्या ठिकाणी राहत होते ती ही परिस्थिती बघा. आजही त्या जागेचा जीर्णोद्धार झाला नाही. देऊच्या जागेचा जीर्णोद्धार आजही झाला नाही. मला सांगा, जग ज्याला तुकाराम तुकाराम म्हणून यम कापतोय त्याच्या गावात सुद्धा अजून त्यांचं तुम्हाला सांगतो वीट सुद्धा हल्लेलं नाही, कव्वाल सुद्धा हल्लेलं नाही. आणि आज त्यांचं भव्य आणि दिव्य स्वरूपातलं 200 कोटीचं मंदिर भंडारा डोंगरावरती होते. भंडारा डोंगरावरती 200 कोटीचं मंदिर होते. पण गावातल्या लोकांच्या मुळे, गावातल्या जागे अभावी आजही जागा जशीच्या तशी आहे. तुकोबराई ज्या वेळेला राहत होते तशी आहे. लक्षात घ्या, पडगळीस आलेले आहे, पडगळीस अवस्था आहे, लक्षात घ्या. तसे नामदेवराय मूळचे श्रीमंत होते. बिदरच्या बादशाची मुलगी नामदेवरायची धर्मपत्नी होती. आणि धर्मपत्नी नामदेवरायच्या घरी आल्याच्या नंतर देवाचा नाद, एकदा देवाचा छंद माणसाला एकदा लागला की त्याचं दिवाळ निघतं, त्याचं वाटोळ होतं, त्याचं तादात्म्य राहत नाही. तो देव आणि तो त्याला रोज गावं फिरावी लागतात. ज्याला देवाचा नाद आहे त्याला फिरावी रोज गावं लागतात. आणि त्याच्यामुळं प्रपंचावरती आसक्ती संपून जाते, प्रपंचावरती ध्यान राहत नाही. माझ्या तुकोबरायांची ज्याला एकरूप अवस्था झाली, फक्त देवा आणि मी आणि माझा एकांत, नको जनाचा वास, म्हणून भालचंद्र, भंडारा, घोराडे, शिरडोंगर आणि लोहगड या चारही पर्वतावरती कोणी तपश्चर्या केली. माझ्या तुकोबरायांनी तपश्चर्या केली. एकांत वास आवडायला लागला. नामदेवरायांना सुद्धा तसाच एकांत वास आवडायला लागला. आणि एकांत वास ज्याला आवडायला लागला त्या टाइमला वडिलांनी सांगितलं, म्हणजे सुज्ञ झालेलं आहे, लग्न झालेलं आहे. आवडी विठ्ठल आवडी विठ्ठल एकदा आवड लागली की परत काही देणार कळत नाही. मग व्यापाराला पाठवलं. व्यापार कोणता होता? कपडे विकायचा व्यापार. 12 वाजले, आता हे काल ऊन आहे,
आता चैत्र चालूच होतंय काही दिवसांमध्ये, आणि चैत्र चालू झाल्याच्या नंतर ऊन कसं लागतं सगळ्यांना ज्ञात आहे. दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेला नामदेवराय माझे एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी आणि जेवायसाठी थांबले. घोडं एका झाडाला बांधलं. वरची पळशी जी होती, जी कपड्याची पळशी, ती एका साईडला ठेवली. पण डोंगराच्या कडेला ऊन कर असं लाह्या 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 दिसत होते. आणि ते ऊन जात असताना दिसत असताना तिथं मोठाली मोठाली दगड दिसत होती. आणि त्या दगडांना तुम्हाला सांगतो, बघितल्यानंतर बाबांनो, अरे तुम्ही सुद्धा, तुम्हाला ऊन लागतंय ना, ऊन लागतंय. गटडी सोडली आणि गटडी सोडून दिल्याच्या नंतर प्रत्येक दगडावरती एक एक कपडा टाकला आणि कपडा टाकला आणि सगळ्यांच्या एक असा भाव पाहिजे बरं का. नामदेवरायाचा भाव असा झाला, सगळी गटडी तुम्हाला सांगतो संपली. आणि सांगितलं धोंडोबा, एक धोंडा तयार केला. धोंडोबा पुढच्या बाजारला आलं म्हणजे पैसे द्या. कुणाला सांगतायत? दगडोबाला सांगतायत, धोंडोबाला सांगतायत. आणि खरोखर 4 वाजल्या, उन्हाचा पारा कमी झाला आणि नामदेवराय घरी गेले. जे कपडा होता पडशी बांधलेला तो मोकळा दिसला. आणि मोकळा दिसल्याच्या नंतर आई वडिलांना आनंद वाटला. बापाच्याकडून, दामाजी पंताकडून कधीही एक कपडा खपला नव्हता. काहीतरी अर्धी गटली माघाऱ्याची. पण नामदेवराय माझा धंद्यामध्ये हुशार आहे बरं का. नामदेवराय हुशार आहे. नामदेवरायने एकही कपडा ठेवला नाही. शब्बासकीची थाप पाटाने मारली आणि सांगितले, म्हणजे कपडे विकलेस, पैसे दे. धोंडोबाकडे, धोंडोबाकडे पैसे. एवढी एकाग्रता तयार होती. त्यालाच अभंगाचं पहिलं चरण. भक्त ऐसे झाला देवी उदास, भक्त ऐसे झाला देवी उदास, भक्त ऐसे झाला देवी उदास, भक्त ऐसे झाला आशा आणि पाश त्याच्यामध्ये राहत नाही. मला सांगा, दगडोबा पैसे देणार होता, धोंडोबा दगडेबा पैसे देणार होता, धोंडोबा हिशोब करून येणार होता. पण त्याच धोंडोबानं परिसहून नामदेवरायाच्या घरी प्रवेश केला आणि असणाऱ्या रकमेपेक्षा जास्त पैसे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तयार केले. ह्याला म्हणतात आशा आणि पाश. त्यांचा निवारलेला होता. नामदेवरायाजवळ आशा आणि पाश नव्हता. आणि त्यांचा विषय काय झाला होता? नारायण झाला होता. नारायण विषय कोणाचा झाला होता? भक्त प्रल्हादाचा झाला होता. डोंगरानं टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं नव्हे. आताची होळी झाली, ही कोणाची बहीण आहे? हिरण्यकशिपूची बहीण आहे. हिरण्यकशिपूच्या बहिणीला होलिका तिचं नाव आहे. काय नाव आहे? होलिका. आता जी बीज उत्सवाच्या अगोदर होळी झाली, त्यावेळेला त्या होळीला त्यावेळेला तिनं मांडीवरती घेतलं.
दादा काय घाबरतोयस, मला अग्नीचा वर आहे, मला अग्नी लागू शकत नाही, मी जळू शकत नाही, मी माझ्या मांडीवरती घेते. म्हणून भक्त प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि त्याला चिता रचली गेली, लाकडाची, त्या गौऱ्याची, सगळ्याची चिता रचली आणि त्या चितेला पेटवलं. आणि चितेला पेटवून त्या ठिकाणी ती होनिका नावाची जी होती ती हसत होती खत 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 खत. आणि माझ्या भक्त प्रल्हादाचा आवाज एकच होता, श्रीमन्नारायण नारायण नारायण. एकच ध्वनी चालू होता, नारायण भक्ती चालू होती. आणि भक्तीमध्ये डोळे झाकून तल्लीन होते आणि होनिका हसत होती. आणि माझा भक्त प्रल्हाद मांडीवरती बसून भजन करत होता. विषय काय झाला होता? विषय तो त्यांचा झाला नारायण विषय होता. कोणाचा? भक्त प्रल्हादाचा विषय नारायण होता आणि होनिकाचा जो विषय होता, मला ह्याला जळायचा अहंकार होता लक्षात. आणि अहंकारानं तुम्हाला सांगतो, होनिका जळून खाक झाली, पण माझा भक्त प्रल्हाद त्या चितेवरती तसा राहिला. कशाची ताकद आहे? नामाची ताकद आहे. म्हणून ते नाम जे आहे, नामस कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे एकमेव साधन जर असेल तर तुम्हाला सांगतो नाम आहे. होनिका जळून खाक झाली आणि त्या वेळेला नाम घेणाऱ्या भगवान नारायणानं तिला वर दिला, भगवंतानं वर दिला, तुझा आजपासून तू भगवंताच्या नामरूपात, भगवंत तुझ्या मांडीवरती नाम घेत असताना, भक्त प्रल्हादाचं नामचिंतन चालत असताना तुला स्पर्श झाला. तिनं घेतलं का नामान? तोंडाने नाव घेतलं का होनिकानं? नाही ना, हसत होती, अहंकारानं पेटलेली होती, हसत होती. आणि त्याच होनिकाला भगवंताने आशीर्वाद दिला, तुझा माझ्याकडून उद्धार होईल आणि प्रतिवर्षी तुला होळी या नावानं पूजल्या जाईल. म्हणून एक लक्षात घ्या, आपल्यातला दहन करायचं असेल तर दंभ दहन करा, आपल्यातला दहन करायचं असेल तर अहंकार दहन करा, आपल्यातला दहन करायचं असेल तर विकार दहन करा, आपल्यातला दहन करायचं असेल तर आपलं व्यसन दहन करा, आपल्यातलं दहन करायचं असेल तर आपली मिसरी दहन करा, आपल्यातलं दहन करायचं असेल तर आपल्यातले वाईट विचार दहन करा, आपल्यातलं दहन करायचं असेल तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये एक नारळ उतरा. घरावले असलेली 7 पिढा जळण्याचं एकमेव साधन जर असेल होळी दिवशी आपलं दहन करायचंय आणि तिला वाहून द्यायचंय. तिनं पापाचा नाशाचं शालन करण्याचं एकमेव काम वर्षात नाही केवळ. तर होळी दिवशी काय करतो आपण? बोंब मारतो. बोंब जो बोंब मारत नाही त्याला सुद्धा बोंब मारायला होती, देवानं बोंब मारलेले. माझ्या तुकोबाने सुद्धा तुम्हाला सांगतो बोंब मारलेले. आणि होळीचा सण करण्यासाठी दशमी दिवशी तुम्हाला सांगतो देव आलेले होते विमान घेऊन. कितव्या दिवशी तुकोबांना न्यायला कितव्या दिवशी विमान आलं होतं? दशमी दिवशी. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. 10व्या दशमीच्या दिवशी आले होते. आणि दशमी दिवशी तुम्हाला सांगतो त्या देहूमध्ये आजही कण्याचा प्रसाद होतो. कशाचा? आता मी मोठ्या पारायणाला, छोट्या मुलीच्या पारायणाला गेलो, दशमी दिवशी कण्याचाच प्रसाद आम्हाला मिळाला. आणि परत वैकुंठ गमन झालं. आणि 5व्या दिवशी तुम्हाला सांगतो माझ्या तुकोबाईच्या मुलीसाठी तुकोबाई माघारी आलं. तो कोणता दिवस आहे? 5वा दिवस. त्याला तुम्हाला सांगतो ज्या शेवाळ्या असतात का नाही, शेवाळ्याचाच प्रसाद होतो. आजही तुम्हाला सांगतो देहूमध्ये प्रसाद होतो शेवाळ्याचा.
5व्या दिवशी भागीरथीसाठी आलेले परत स्वतःच्या मुलीसाठी, म्हणून ते उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरती ध्वज त्यांनी उगारलेला आहे. म्हणून आजही तुकोबाराय श्रेष्ठ आहे, आजही ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत, आजही नामदेवराय श्रेष्ठ आहेत, आजही एकनाथ महाराज श्रेष्ठ आहेत. आणि त्यांचा उत्सव आपण दोन्ही परवरीमध्ये करतोय. एक तुकोबाईचा बीज उत्सव आणि नाथषष्ठी उद्याच्या. नाथषष्ठीचं नाथरायांचं तर इतकंच आहे की 3 वेळा माघार यावे, 3 वेळा माघार यावे. मरणात माघार येणारे तुकोबाई 5 वेळा, 4 वेळा आणि नाथराया माझे 3 वेळा. मरून गेल्याच्या नंतर माघार येणं. अहो वैकुंठ गमन केल्याच्या नंतर 4 वेळा माघारी माझे तुकोबाई आले आणि नाथराया 3 वेळा आले. त्याला म्हणतात पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, तिने पुरुषार्थ केला म्हणून ते श्रेष्ठ आहे. एकनाथ महाराज 3 वेळा आले. 1 वेळ तुकोबाराय म्हणजे देवासन सोडलं, उद्याच्याला तर बीज उत्सवच आहे, म्हणजे षष्टीच आहे. नाथषष्टी थोडासा सांगून जातो भाग आला ओगाना म्हणून. पहिल्या वेळा नाही गाले, झालं. नाथराया गेले. भावकीला सगळ्या कळलं. भावकीला सगळ्या कळल्याच्या नंतर नेमाप्रमाणे ताटी बांधते. भावकी काय काय करते त्या सगळ्याला ज्ञात आहे, काही बाकीचं बघायचं गरज नाही. सगळं सुतळ्या, बांबू, गुलाल फिलाल सगळं आणलं. ताटीवरती नाथरायाला झोपवलं. ताटी अशी उचलून तुम्हाला निघाले. तेवढ्यात इशीतनं एक नुकतीच लग्न झालेली मुलगी जात होती. आणि जात असताना तुम्हाला सांगतो, ती म्हणली माझ्या मुलीचं एकतरी लग्न होत नव्हतं आणि कसं झालं. त्या काळात लग्न होत नव्हती, आता होती ती, त्याला काय आपल्याला काय लागलं. आता झालेली बी कळत नाही ती, म्हणून लक्षात घ्या. त्याला कारण आपण आहे, आपणच आहे. पाठीमाग 14व्या वर्षात लग्न व्हायचं, 12व्या वर्षात लग्न व्हायचं. आता किती वर्ष वाट बघतोय आपण. कायद्यानंच तो नियम काढला 18 वर्षाचा. कायद्याला अजून सुद्धा कळलं नाही की व्यभिचार किती चाललाय, पण त्या कायद्याला कळायच्या अगोदर आपण जागं झालं पाहिजे. म्हणून आपण जागं होऊन आपल्या मुलीचं लग्न वेळेत केलं पाहिजे. आणि त्या टाइमाला लग्न होऊन 16व्यानं जाते आणि तिची आई म्हणली आजच बरं ह्याला मारायचं जमलं, अजून 2 दिवसानं मारला असता जमलं नसतं का. कुणाला म्हणते प्रेत चाललंय रस्त्याने, खांद्यावरती सांगते. आणि त्या प्रेताला तिथून ऐकायला ध्वनी आला आणि सांगितलं बया तुझी बोळवण कर मुलीची, मी उद्या मरण, 2 दिवसांनी मरतो. एवढी ताकद आहे तुम्हाला सांगतो कशाच्या, एकनाथ महाराजांची. दुसऱ्या दिवशी तेच झालं. भावकी म्हणली त्याला बांधा दिवसभर त्यानं भजन केलं. 2 दिवसांनी परत वारले. परत चतुर्थीला वारल्याच्या नंतर सांगितलं म्हणले त्या बघा भजन केलं, सगळं पूजन केलं, तुपाच्या पंक्ती घातल्या, पण शेवट कोणाच्या खांद्यावरून निघाला, आमच्याच निघालाच ना का. तुला इवान आलं का न्यायला नाही ना. नाथराया उठून बसली ती रेडिओनं, म्हणजे आम्ही तुमच्या खांद्यावर जाया मोकळं नाही. म्हणजे नाही मरत जावा, तुम्ही तुमच्या मार्गे लागा. दुसऱ्या वेळेला आणि तिसऱ्या वेळेला सरळ षष्ठी दिवशी जलसमाधी घेतली, विना फक्त दिसला आणि त्याच ठिकाणी गंगेमध्ये आपला देह समर्पित केला. त्याला म्हणतात पुरुषार्थ. तसे तुकोबाराय भागीरथीसाठी माघारी आले, कान्होबासाठी माघारी आले, आणखी कोणासाठी निळोबारायसाठी आले आणि अजून एकासाठी आले त्यांचे शिष्य. दुसरे एक त्यांचे शिष्य टाळकरी कोणतरी होते त्यांच्यासाठी 4 वेळा माघारी तुकोबाराय आले. म्हणून जगनाडे बाबासाठी असे 4 तुकोबाराय माघारी आले. मग एक लक्षात घ्या, तुकोबारायचा एवढा परमार्थ असा दृढ होता की तुकोबाराय माघारी आले. भागीरथीनं धावा केला. भागीरथीला वारलेलं कळले नाही आणि कळले नसल्यामुळं भागीरथीला कळले नाहीत बाबा आपले गेले वैकुंठाला गेले. जिजाबाईला सुद्धा कळलं नाही. त्याला अधिक 10 दिवस म्हणायचे मी अमुक दिवशी जाणार आहे. कोण म्हणायचे? तुकोबाराय म्हणायचे. पण जिजाबाई म्हणायचे रोज ते बालचंदराव जातेत, भंडाराव जातेत, तिकडे जातेत, ते रोजच जातेत.
कशाला जाते? वैकुंठ आलेलं जायला कळलं सुद्धा नाही. दशमी दिवशी आलेले, तिचा उत्सव झाल्याच्या नंतर म्हणजे धुलवड झाली म्हणजे झाली आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो तुकोबाराय वैकुंठ गमन झालं. देव त्या देहूमध्ये 8 दिवस राहिला आणि मग त्यांचा पाहुणचार कसा करायचा ते अभंग दुसरा घेतल्याच्या नंतर त्यांचा पाहुणचार कसा केला ते दळदळीत माझ्या रांदी आल्या कण्या, त्या कण्या होत्या, त्या कण्या भगवंतानं खाल्ल्या, त्या कण्यामध्ये त्यांचा बोट भाजला. प्रत्यक्षात विश्वंभर बाबासाठी तुम्हाला सांगतो जेवढी मी माणसे तुकोबारायच्या 7 पिढीची माणसं होते त्यांना वैकुंठ गमन झालंय. तुम्हाला सांगतो भगवंतानी प्रत्यक्षात घेऊन गेलेले आहेत, त्यांना मरण नाही आलं, वैकुंठ गमन झाले, भगवंत घेऊन गेलेले आहेत. एवढी ख्याती तुकोबारायची लक्षात घ्या. आणि असे असणारे पुरुषार्थ आहेत. मग त्यांचा विषय एकच होता, फक्त नारायण होता. आणि मग त्यांना काही आवडत नव्हतं. नावडे जनधन माता पिता जन आवडलं नाही पाहिजे, धन आवडलं नाही पाहिजे आणि माता पिता सुद्धा आवडले नाही पाहिजे. विषय एकदा नारायण झाला की त्यांना कुठलाही कशाच्याही आसक्ती राहत नाही. एकदा विषय नारायण झाल्याच्या नंतर जन आवडत नाही. जन आवडत नाही म्हणला तर हो नक्की आवडत नाही. त्याचा विषय एकच होतो. एका गावातला एक दृष्टांत सांगून जातो तुमच्या लक्षात येईल. एक नित्यक्रमानं तुम्हाला सांगतो हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये एक ग्रस्त येत होता. तो पार आहे ना, त्या पारावरती लोक बसलेले आहेत. त्या पारावरती असेच लोक दिवसाही बसलेले काही काही मिळतात. आजही मिळतात बरं का, जुनी माणसं मिळतात ना. त्या पारावरती काय खेळतात, हा आजही खेळतात. पण दिनचर्या दिनरजनी हाचे धंदा पवाडे नाहीत गोविंदाचे. दिनरजनी हाचे धंदा जुगार खेळायचा धंदा. आणि तो रोज जुगार खेळणारे लोक टिंगल ह्याचं कसं चाललंय, त्याचं कसं चाललंय, त्याचं कसं चाललंय, त्याचं कसं चाललंय. अरे त्याच्याकडे बघण्यापेक्षा तुझं कसं चाललंय तू बघ ना. त्याचं कसं चाललंय, त्याचं कसं चाललंय तू एका बोटाने बघतोय, पण 3 बोटं तुझ्याकडे, 4ही बोटं तुझ्याकडे आहेत ना. आपलं कसं चाललंय हे बघावं. आणि रोज दर्शनाला येत असताना तो कोणाशी बोलायचा नाही. त्याला काही जण आवडत नव्हतं, काय नव्हतं. देवाच्या पाया पडायचं, दिनचर्या आपला असणारा धंदा शेतीतला करायचा, गपचीप जायचं, कुणाची चौकशी करायची काही नाही. तो यायचा. जण मी सांगतोय बरं का, ऐका बारकाव्यानं ऐका चिंतन. माझ्या चिंतनामध्ये विनोद नाही, पण विनोदाची झलक म्हणून तुम्ही समजून घेऊ नका. फक्त बारकाव्यानं ऐका तर कीर्तन कळेल, नाहीतर अन्यथा कीर्तन कळणार नाही. आणि ही गादी जी आहे ती नारदाची गादी आहे, ही विनोदाची गादी नाही. लक्षात घ्या, विनोदाच्या गाद्या वेगळ्या आहेत. ते उद्याच्याला भारुड आहे ना, त्याच्यात तुम्हाला विनोद मिळाला. त्या ठिकाणी जे नाथरायांनी भारुडे केलेले आहेत का, जग कथेमध्ये झोपते, जग भागवतामध्ये झोपते, जग रामायणामध्ये झोपते, महाभारताच्या कथेमध्ये झोपते. मग त्याच्यासाठी काय सोपं करावं म्हणून त्यांनी एक भागवताच्या स्वरूपात त्यांनी नाथरायांनी भारुड काढलं आणि त्याचाच रूपांतर भारुड रूपाने केलं. दार उघड बाई, आता दार उघड
उघड बाया दार उघडाचा बाया दार उघड बाया असे अनेक प्रकारची भारुगडे विंचू चावला अग ग ग ग विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला अशी अनेक प्रकारची भारुड तयार केली आणि त्याच्यातून समाज जागरणीचं काम तुम्हाला सांगतो नाथरायांनी केलं. तसं एक लक्षात घ्या जन आवडाना तो माणूस दिनचर्या याचा ते 4 चौघे बसलेले होते का नाही ते म्हटले किती गर्विष्ठ आहे रोज आपलाच धंदा करतोय देवाच्या पाया पडतोय कोणाशी सुद्धा विचारपूस करत नाही ह्याच्या मैत्रीला कोण जायचं कोण म्हणते जन म्हणते बरं का पालाव बसलेलं जन तेवढा शब्द त्याच्या कानावरती गेला तेवढा कामावरती शब्द गेला आणि त्यानं सांगितलं म्हणजे चला उद्यापासून आपण बोलायला सुरुवात करूया बोलायला सुरुवात केली 1-2 महिने झाले बोलायला देवाला आला की तिथून घरापासून निघताना कसं लय रामभाऊ कसं लय रावसाहेब कसं लय भाऊ काय नाना विना म्हणून सगळ्याला अगदी इथपर्यंत याचा तेच जन बसलेलं 4 जण परत म्हणू लागलेले का तोंड फुकटचं दिलंय कातड्याचं दिलं असतं तर किती बडबडला किती बडबडतोय परत म्हणला न बोललं तरी माणसं नावं ठेवतायत बोललं तरी माणसं नावं ठेवतायत त्याच्यापेक्षा म्हणला जनाकडे बघायचंच नाही म्हणला वर बघायचं असं वर बघायचं घरात न निघाला की वर बघत याचा मंदिरात पाया पडायचा परत तुम्हाला तो वर बघतच घरी जायचा आपला शेतातला कामधंदा करायचा दिनचर्या चालली महिनाभर गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ह्या 4 बसलेली होते का नाही त्या 4 परत विचारलं त्यो बोलत नाही त्याच्या उपारट्या बावल्या झाले ते काय म्हणलं तू माणसं म्हणली उपारट्या बावल्या झाले ते वर कोण बघतं उपारट्या बावलीचे लोक बऱ्यापैकी 100त एकाला कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो त्याच्या उपारट्या बावल्या झाले झालं त्यानं तेवढा शब्द ऐकला घरी गेला तुम्हाला सांगतो त्याला राग आला जनाने असं आपल्याला जर नाही बोललं तरी नावं ठेवते बोललं तरी नाव ठेवते नाही बघितलं तरी नावं ठेवते त्याच्यापेक्षा मग म्हणलं आपण आता असं बघायला सुरुवात करूया म्हणून असं बघायला गेलं म्हणून तिकडे येताना फक्त नुकतं बघायला सुरुवात केली देवाच्या पाया पडायचा महिना वलटून गेला त्या 4 परत नाव केलं म्हणला खिल्लार बैलाचं खिल्लार पाखरू कसं म्हणला इकडे तिकडे टकामका बघतंय खोंड असतं ना बघा तुम्ही बैल जोडी आता तुम्हाला सांगतो बैलगाडी पळतात त्यांच्या जोड्या बघा ती कसं कान टवकर नसून नुकतं टकटक मगाशी आमच्या एक जोडीवाला आहे ते आता त्या लाईनीतलाच आहे गाडीवाला त्यानं नुकतं खोंडाजवळ गेला की टुकटुक केलं की त्या खोंडाने लगेच कान टवकरला तसं त्यानं कान टवकरलं म्हणला बैलासारखा बघतोय झालं तो घरी गेला तेवढा शब्द त्याच्या कानावरती गेला कानावरती गेल्याच्या नंतर त्यानं 2 दाबलं तुम्हाला सांगतो चुलीमध्ये घातली रट असा इंगळ आलेला होता ती दाबणं उचलली स्वतःच्या डोळ्यात घातली आणि स्वतःचं डोळं घालवून घेतलं म्हणला त्याच्यापेक्षा वेगळं काही करायला स्वतःचं डोळं घालवलं कुणामुळं जनामुळं जन नावं ठेवतंय मग जन कसंही करा कसंही वागा आम्हासारख्या बुवाला तरी म्हणते ते कुठं निघाला कुठं तुमचा कुंडलीचा धंदा आहे तो धंदा आहे का कुठं सुपारी आहे काय बोलतील त्याचं नाही एक लक्षात घ्या जन ही सुखाची दिल्या घेतल्याची अंतकडीची कोणी नाही जन सुखासाठी असतं दुःखासाठी कोणी सुद्धा नसतं ह्याच्यात आता तुम्हाला वाटत असेल की महाराजांना फिरल्यानंतर बरं वाटतंय फिरल्यानंतर चांगलं खायला मिळतंय पण एक लक्षात घ्या 10 दिवसाचा कार्यक्रम देहूचा करून छोट्या मोठीचा कार्यक्रम करून आलोय काल आलोय आणि आज इथं उभा आहे 10 दिवसात 3ला उठायचं 3ला आंघोळ करायची 6ला सकाळी पारायण चालू व्हायचं 11-12 वाजेपर्यंत परत पंगतीची टाईम आणि परत होतो असे 10 दिवसाचा आनंद हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आज तिथला जो सोहळा आहे तो आम्ही आयुष्यात इथल्या टाळकऱ्यांना नवं इथल्या कुणाला सुद्धा मिळणार नाही असा तो सोहळा आम्हाला तो देदीप्यमान भंडारीच्या तुकोबाईच्या पायाच्या जवळ भंडारीच्या पायाजवळ राहून आम्हाला 10 दिवस तो आनंद मिळाला एकही तारीख घेतली नाही आल्या तारखा पण एकही तारीख घेतली नाही हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि खरोखर नाही 1.5 लाख माणसं कीर्तनाला होती किती लाख आणि 1.5 लाख मंडपातच बसत होती बाहेर नव्हती बसत ह्याला म्हणतात शिस्त ह्याला म्हणतात वारकरीची परंपरा आणि आपण बोंबलून सांगितलं माणसं ना ऐकती शिव्या देऊन सांगितलंय नाथरायांनी वाचा तुम्ही भारीपाठ त्यांचा एक लक्षात घ्या नाथरायांनी बोंबलून सांगितलं नायकती आता या ठिकाणी म्हटलं बटकीचे म्हणून सांगितलं नायकती बटकीचे अहो ज्याचं मूक ज्याचं घेत नाही त्याचं सर्पाचं बीळ आहे म्हणून सांगितलं तोंड काय सर्पाचं बीळ आहे वाचा हरिपाठ युक्त बोलतात मग एक लक्षात घ्या आपली संस्कृती आपण जतन आज नाही केली
तर उद्या बांगलादेशातली जी परिस्थिती आहे ती आपल्या उडवल्याशिवाय राहणार नाही मायबाप. लक्षात. आज काय चाललंय बघा ना बांगलादेशामध्ये. बांगलादेशामध्ये दिवसा तुम्हाला सांगतो आपल्या हत्या होते, आपली दिवसा मूर्त्या तोडल्या जातात, आपल्या मंदिराची विटंबना होते, आपल्या हिंदूंच्यावरती अत्याचार होतोय आणि तो काळ तुम्हाला सांगतो पोचवायला लागलाय आणि त्याला खत पाणी घालायचं काम आपल्याच अवलादी करायला लागले. म्हणून एक लक्षात घ्या, हिंदू धर्म मोठा करायचा जर असेल तर हिंदू सारखं राहायला आपण शिकलं पाहिजे. आणि हिंदू सारखं जर आपण जर राहिलो तर संस्कृती जिवंत राहणार आहे. आम्ही कितीही बोंबाळलो तर तुम्हाला सांगतो काही तुमच्यावरती फरक पडणार नाही. पण एक दिवस एक काळ आपलं जीवन चाललं संपत. जगासाठी संतांनी अवतार घेतले. जगाचा अवतार कोणासाठी? संतांचे अवतार कोणा? तुमचं आमचं जागृत आंधळे जन पैदा होणार आहे आणि आंधळे जन डोळस करण्यासाठी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो काय होईल येणार आहे. त्यानं तुम्हाला सांगतो ती 2 दाबणं घेतली, मला नावं ठेवणार आहे समाज. 2 दाबणं डोळ्यात घातली, रक्तबंबाळ झाला, आंधळा झाला. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो त्या 5-6 दिवस ते दिसला नाही. त्या शेजारचा राहणारा काय म्हणला माहितीये का? त्यानं म्हणला 2 डोळं घालवून घेतलं. तो तिसरा काय म्हणला माहितीये का? केलेल्या पापाचं कर्म फेड फळत असेल. मला सांगा इतका समाज आपल्याला नावं ठेवतो. म्हणून समाज कसंही वागा, तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायाने माणसाला छळलं, ज्ञानोबारायाला छळलं, नाथ राहायला छळलं माणसाना. मग तुम्ही आम्ही तरी कुठल्या झाडाचे पत्ते आहे मला सांगा ना. आज आपल्याला नावं ठेवणार आहे. पण एक लक्षात घ्या, निर्भीडपणाला जर परमार्थ केला तर देवरूप होतो आणि निर्भीडपणा नाही परमार्थ केला तर मनुष्य होऊन तुम्हाला स्वतः हानी होती. म्हणून मनुष्य जन्माची हानी करायची काम नाही. नावडे जन नको आवडायला जन. म्हणून तुकोबारायांनी भालचंद्र बोराडेश्वर आणि भंडारा डोंगर स्वतः तिने स्वीकारला. नको जनात राहायला. जनात भक्ती होत नाही ती आपल्याला रानात होईल. म्हणून एकांत वास वाजला म्हणून गाता लिहिला. म्हणजे तुकोबारायांनी गाता का लिहिला तर त्या ठिकाणी एकांत वास होता. झाडं त्यांच्या संग बोलत होती, वेली बोलत होत्या. वृक्षवल्ली, आमा, सोयरे, वनचरी हे सगळे त्यांच्या संग बोलत होते. पक्षी बोलत होते. पायात चप्पल नव्हती त्याचा विचार केला नाही. पण ह्या जगाला सुधारण्यासाठी माझ्या तुकोबारायाचा अवतार आहे. तुकोबारायाचा अवतार कोणासाठी? जगासाठी. म्हणून न आवडे जन. परत सांगितलं धन. ज्याला छत्रपती राया नजराना घेऊन तुम्हाला सांगतो भंडाऱ्यावरती गेले. तुकोबारायांना दिलं, नजराना दिला. नजराना दिल्याच्या नंतर तुकोबारायांनी पायथ्याला घेऊन आले. एकटेच छत्रपती राय वरती गेले. सैन्य मावळे जे 14 होते ते खाली थांबवले आणि त्या मावळ तालुक्यातले 14 सैन्य खाली थांबवले. म्हणले थांबा. 1400 सैन्य खाली थांबवलं. तुकोबारायांच्या भेटीला फक्त गेले कोण? छत्रपती राय. छत्रपती गेले, दर्शन घेतलं. सांगितले राजे तुम्ही माझ्या भेटीला आलाय, मला तुम्ही घेऊन जे आलेला नजराना तो घरी पाठवला तिने. पण घरच्यांनी सुद्धा ते स्वीकारलं नाही. त्यांनी सांगितलं म्हणजे चला तुमच्याबरोबर मी खाली येतो. आणि भंडाऱ्याकडे नुकतं बोट केलं तर भंडारा अख्खा पर्वत सोन्याचा दाखवला माझ्या तुकोबारायांनी. एवढी किमिया तुकोबारायांनी. मग त्यावेळेला शरण आले छत्रपती राय आणि त्यावेळेला तुकोबारायावरती तुकोबारायांनी 4 अभंग लिहिले. तुमचं फक्त शूरत्वासाठी, जगाच्या उद्धारासाठी तुमचा जन्म आहे. तुम्ही आम्हाला शरण आला, तुमचं काम तुम्ही तुमची तलवार तुम्हाला घ्या. त्याला शरण आलेला तुकोबारायांनी शिवाजीला यांना सांगितलं तुम्ही लढा आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. म्हणून गुरु ह्या पदाला पोहोचले. शिवरायांचे गुरु कोण आहेत? तुकोबाराय आहेत आणि दुसरे गुरु आहेत ते रामदास स्वामी. असे 2 गुरु केले. एक संत केले आणि एक योगी केला. असे 2 गुरु केले. म्हणून छत्रपतीने 360 किल्ले जिंकले. लक्षात घ्या, फुकट नाही जिंकले. 360 किल्ले जिंकायला देहाचा त्याग करावा लागला. देहाचा त्याग केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो लीनता आली, योगीपणा आलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो छत्रपती राहिला. नाहीतर आज छत्रपती असं होत नाही. आपण म्हणतो ना आपल्या घराचा का उद्धार होत नाही. आपण संतांची वचनं आपण पायदळीत उडवतोय, विचारात आणत नाही. ज्ञानोबारायाची वचनं आपण आपल्या वाणीत आणत नाही. म्हणून आपण तुम्हाला सुधरत नाही. एक दिवस तुम्हाला सांगतो, मी सांगतो जाता जाता एकच सांगतो की एक दिवस असा उजडेल की तुमच्या जीवनातला अंधकार नाहीसा करायचं असेल तर एक गात्याचं पान आणि एक ज्ञानेश्वरीचं पान रोज वाचा. ज्ञानोबा तुकोबाराय तुमचं बोट धरलेलं मरेपर्यंत कधी सोडणार नाही. तुम्हाला हार कोणाची पत्करावी लागणार नाही. हार पत्करावं लागणार नाही.
हार जर पत्करावी लागली तर हे गादी सोडून मी जाणार आहे ना ह्या रस्त्याने, मला जाऊ देऊ नका, तुम्हाला स्वतः दिंडी घेऊन जाऊ देऊ नका, एवढा विश्वास आहे लक्षात घ्या. म्हणून ज्ञानोबा तुकोबांची ती नुकती वचनं जरी आपण जर पाळली, एक पान वाचा, एक पान वाचवा, उर्वरित आयुष्य किती आहे कोणालाच कोणाला कळलं नाही. उद्याचा घडीचा भरोसा 100 किती दिवसाचा ह्या कळला नाही. मग त्याला तुम्हाला सांगतो तुकोबारायांनी ठोकाळलं, जन धन आम्हाला नकोय. मग सांगितलं माता पिता कोणत्या आवडू नये. अहो काही सारखी माता आवडू नये का, उद्या राम माझा गादीवरती बसणार आणि त्याला लगेच रात्रीच्या 12 वाजता सांगते वनवासाला पाठवा आणि माझ्या भरताला राज्यावरती बसवा. अशी आई आवडू नये. कोणाला आवडली नाही? माझ्या भरताला आवडली नाही. आणि पिता कोणता आवडू नये? हिरण्यकशिप स्वतःचा बाप मांडीवरती भगवंताने घेतला, तर किरणा फाडला, पण एकही डोळ्यातनं थेंब कळला नाही, त्यासला बाप आवडू नये. जो देवाला आपल्याला आड पडतो तसला बाप आवडू नये. लक्षात घ्या. न आवडे जनधन माता पिता असले आवडू नये. आपल्या पोटच्या बापाला आईला कधीही नावं ठेवू नका. ज्याने आपल्याला जन्म दिलाय त्यांना कधीच जन्म विसरू नका. तुम्ही पंढरपूरच्या शेजारी आहे माईबाप, शेजारी हे पंढरपूर जे उभे राहिलेले आहे ते आई वडिलांच्या सेवे खातर भगवान पंढरीश परमात्मा द्वारकेचा राणा या पंढरपुरात आलेला आहे. आई वडिलांच्या सेवे खातर, अन्य नाही. आणि आपल्या घरामध्ये पंढरपूर जर हवं जर असेल तर आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करा. जीवनामध्ये काही कमी पडलं मला चोरडला येऊन विचार. विठाला 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 एक लक्षात घ्या. ते आई वडील कोणते आवडू नयेत. मग सांगितलं अभंगाचं 3रं चरण, निर्वाणी गोविंद असे माझे निर्वाणी गोविंद असे पुढे. आता तो भगवान कोणाच्या पुढे होता आणि कोणाच्या पाठीमागे होता हा प्रश्न तुकोबारायांनी 3ऱ्या कडव्यामध्ये विचारलाय, 3ऱ्या चरणामध्ये विचारला. कोणाच्या पुढे होता? अर्जुनाच्या पुढे होता. आणि मागे कोणाच्या होता? द्रौपदीच्या मागे होता. ज्याला वस्त्र हरण करायचं ठरलं, दुर्योधनानं सांगितलं दुःशासनाला, दुःशासना उठ, काय बघतोयस? आण वहिनीला ओढून बाहेर, भर सभेमध्ये आण. तिला आपण जिंकलेले कुठं? संकेच्या खेळामध्ये. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला सांगतो मायबाप ध्यान देवा आहे का, जो जुगार खेळतो, मटका खेळतो, आकडा लावतो, 3 पत्ते पाना खेळतो, जीवनामध्ये अपयश आल्याशिवाय राहत नाही, त्याचा महाभारत झाल्याशिवाय राहत नाही. जीवनामध्ये अपयशाला एकच करणे जुगार. धर्माने जुगार खेळला, आपलं राज्य पणाला लावलं, आपली स्वतःची पत्नी पणाला लावली आणि सगळं माती मोल केलं. तुम्हाला सांगतो अंगावली असणारी भरजरीत वस्त्र सुद्धा काढून ठेवावे लागले आणि वनवास पत्करावा लागला. कुणाला? 5 पांडवांना वनवास पत्करावा लागला. वनवास पत्करून तरी थांबावं का नाही? पण परत नंतर सभा बसली. दुर्योधनानं सगळं जिंकलं, पण जिंकायला आणि शिकवायला कारण कोण होता मला सांगा? जिंकायला कारण आणि शिकवायला कोण कारण होता? शकुनी होता. शकुनीमुळे सगळं घडलं.
म्हणून माणसानं शकुनी नावाच्या माणसाचं कधीही ऐकू नये. आपल्या प्रपंचाचं वाटोळं झालं म्हणून समजायचं. आणि बऱ्यापैकी ह्या आई साहेब दुसऱ्याच ऐकतात. यांच्याकडे खातच ती दिलेलं आहे. शेजारणीनं बरं नाही केलं ग अशा म्हणणाऱ्या आणि खरोखर दुसऱ्याचा ऐकून आपल्या घराचा प्रपंचाचा नाही दोष करणारी फक्त कारण असेल तर दुसऱ्याची बुद्धी. म्हणून दुसऱ्याचं ऐकायचं नाही. दुर्योधनानं कुणाचं ऐकलं? शकुनीचं ऐकलं. शकुनी याचा अर्थ काय? शक आणि कुणी. शक येणं, शंका येणं. आता आम्ही चोरडावून निघालो. आता मी एका मोटरसायकलून आलो. अरे बाबा तू येतोयस का नाही? येतोय. बरं तू येईल का नाही? ही शक. ते आपल्याला व्यवस्थित नेईल का नाही? शक. ते पंढरपुरापर्यंत पोचवेल का नाही? शक. कीर्तनाला आपण इथं येऊ का नाही? शक. कीर्तन आपल्याला करा येईल का नाही? शक. माणसासमोर इथं बोलायचं आहे आपण? शक. सगळा शक. पण शक्कापेक्षा आपण एकच म्हणायचं, पुन्हा येईल. काय सुद्धा आणायचं नाही, पुन्हा येईल. आहे का मला सांगा? 5 वर्ष बसावं लागलं पण परत आलं का नाही? आलं ना? पुन्हा येईल. तसं एक लक्षात घ्या, त्या शकुनीनं वाटोळ केलं तुम्हाला सांगतो. म्हणून त्या वेळापासून 4 मामा प्रसिद्ध आहेत. 4 मामा कोणते सांगा? मारीच, कंस, शकुनी, आणखी 4था मामा. 4था मामा कोणचा? अहो आपला मामा. कशाला बघत बसायचं दुसरीकडे? आपण तुम्हाला सांगतो सगळं जे मामा आहेत ते आपण तुम्हाला सांगतो आपण मामाचं ऐकलंय बऱ्यापैकी वाटोळं झालंय. म्हणून मामाचं ऐकायचं नाही. म्हणून मामाचं ऐकलं त्याचं वाटोळं झालं. महाभारत घडलं मामामुळे घडलं. कंस मारला. कंस मामा कोणामुळे मारला? दुर्बुद्धीनं मारला, अहंकारामुळं. मारीच मामा. कितीतरी असे तुम्हाला सांगतो मामा जीवनामध्ये येणं हे आपलं वाटोळं करणार आहे. शकुनीनं वाटोळं केलं. सांगितलं घेऊन ये, आला. सभेमध्ये आणल्यानंतर तिने सांगितलं, विनवणी केली, भाऊजी 4 चौघामध्ये माझी इज्जत जाते, तुम्ही मला नेऊ नका. खरोखर जात असताना तुम्ही थोडंसं तरी माझा विचार करा ना. तुमच्या आईसारखी आहे मी, तुमच्या बहिणीसारखी आहे मी, मोठी वहिनी आहे. मोठ्या बहिणीला काय म्हटलं जातं? आई म्हटलं जातं. तुम्ही थोडासा माझा विचार करा ना. दया आली त्याला, माघारी आला. दुर्योधन म्हणला, मामाने लगेच सांगितलं, म्हणला त्याला येत नाही, त्याला सांग ना केसाला धरून बुचड्याला धरून आला. सगळ्यात मातीचं तुम्हाला सांगतो केस हे लक्ष्मीचं वरदान आहे. लक्षात घ्या. आता केस कापतात ते भाग वेगळा आहे. आता माता भगिनी बऱ्याच केस कापतात. लक्ष्मी कापतात. लक्ष्मीला तुम्हाला सांगतो कापल्याचं वरदान आहे. किती महिला केस कापतात का? उच्च संस्कृती. मात्र गेलं तुम्हाला सांगतो हिंदू धर्माचं. लक्षात घ्या. केस हे लक्ष्मी माता भगिनींना लक्षात घ्या. बुचड्याला धरलं, फरफडत वडीत आणलं आणि बघतोयस काय? पदराला हात घाल. पदराला हात घातला आणि हात घातल्याबरोबर तुम्हाला सांगतो इकडं तिला मनात वाटलं आपले 5 पती आहेत, हत्ती सारख्या बळाचे आहेत. भीम कसला होता? 12 हत्तीचं बळ होतं. अर्जुन शूर येता होता. शकुनी, हे सगळे जण होते. हे सगळे आपले कसे आहेत माहितीये का? शत्रुघ्न हे सगळे चांगले होते की आपल्याला वाचवतील. परत म्हणला धृतराष्ट्र हे सगळे मोठी माणसं वाचवतील. कोणी सुद्धा तुम्हाला टोपी घालला असा. सगळ्यांनी खाली माना घातल्या. वस्त्राला हात घातल्याबरोबर वस्त्र खेचायला लागली आणि खेचायला लागल्याच्या नंतर म्हणले आता याच्याशिवाय कोण वाचवू शकत नाही, फक्त भगवंताला हाक मारले. कोटी गुंतलासी द्वारकीचा राणा वेळ का सकया लावलासी. त्याला बोलवलं आणि ती वेगी घाली उडी नारायण. तो आला आणि मग साडी की नारी की साडी झाला आणि तो साडी बी झाला. दुःशासन साडी ओढून थकून मूर्छा येऊन पडला. पण साड्या संपल्या नाहीत. त्या भगवंताला साडी किती दिलेली होती तिनं? 16,000 मध्ये एक वेळ त्यानं एक परीक्षा घेतली आणि माझी सखी कोण आहे म्हणून त्यानं तुम्हाला सांगतो स्वतःचं बोट कापून घेतलं.
आणि बोट कापल्याच्या नंतर त्या द्रौपदीनं त्यावेळेला आपल्या स्वतःचा पदर फाडला आणि लगेच बांधला. त्या 16 होत्या का नाही 16,000 त्या प्रत्येक जण कपाटीत गेल्या. कपाटावल्या साड्या अंगावर पडल्या, पण साडी ही भारी ती भारी कुठलं काढू म्हणून त्या तुम्हाला गेल्या. मग भक्तीमध्ये कोण श्रेष्ठ ठरली तर द्रौपदी. आणि तेवढ्या चिंधीसाठी भगवंतानं साडी झाला लक्षात. म्हणून देवाला काय द्या, आपलं मन द्या, आपलं तन द्या, आपलं पाणी द्या, आपलं फूल द्या आणि आपलं मनातला फक्त भाव द्या. बस देव तेवढ्यावर प्रसन्न होतो. बाकी देवाला काही द्यावं लागत नाही. म्हणून देवाला देताना सुद्धा एवढं द्यायचं, एवढं लय द्यायला लागत नाही. एवढं दिल्याच्या नंतर आज तुम्ही या सप्तेच्या ठिकाणी आज प्रत्येक घरातनं तुम्हाला सांगतो 100 रुपये दिलं तर पुढल्या वर्षापर्यंत तुमचं 10,000 झालेलं कळत नाही. 10,000 झालेलं कळत नाही का? हे सत्वदान आहे. म्हणून एक लक्षात घ्या, या सत्कार्य आहे, या सत्कार्याला आपण दान केलं तर कधीही कमी पाही पडत नाही. पण सत्कार्याला आपण संकोचितपणा केला तर आयुष्यभर तुम्हाला केलं तरी आपल्याला पुरत नाही. म्हणून देवाच्या ठिकाणी द्यायचं नाही. महाराज सप्त्याला नव्हता छोट्या माऊलीच्या. किती पैसे जमावेत? पैसे किती जमावेत? 2.5 कोटी. किती? आपण ऐकून हादराल बर का, ऐकून हा आकडा हादराल. 1.5 कोटी खर्च झाला सप्त्याला. किती? 1.5 कोटी. आणि 1 कोटी माझ्या भंडाऱ्याच्या डोंगराला त्यात कोण सांगतो मंदिराला दान केलं. असे गोंगळ झटकून परत गेले. ह्याला म्हणतात वक्ता, त्याग, आणि ह्याला म्हणतात भक्ती. त्या छोट्या माऊलीनं सप्ताह केला. अख्खा पुणा जिल्हा होता तुम्हाला सांगतो. 1.5 लाख भाविक तुम्हाला सांगतो श्रोते वर्ग होता. 1.5 लाख माणसाला तुम्हाला सांगतो जेव घालत होता अख्खा पुणा जिल्हा. पुणा जिल्हा जेवाय घालत होता. आणि आमटीन भाकरीच होती. कोणाचं पोट दुखत नव्हतं आणि कोणाला गोळी द्यायला लागत होती. आणि 30-35 हजार वाचक होते. एवढा भव्य आणि दिव्य तुम्हाला सांगतो हा सोहळा जो झाला महाराष्ट्रांचे आहे. आता 5 दिवसानं म्हणजे 3-4 दिवसात आता 23 तारखेला सुरू होतोय सिद्धीटेक. एक आरमळेर आणि परत नंतर लाचचा सोहळा आहे तो उतरलाय. बघा, वेळ काढून जावा ते सोहळे बघा छोट्या माऊलीचा. प्रत्यक्षात आता ज्ञानोबा म्हटलं तर ज्ञानोबाच्या अवतारामध्ये छोटी माऊली आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यांचं नावच आहे, पण ब्रह्मचर्यवत आहे. बोलल ते सत्य होतं, त्याला म्हणतात वक्ता. या ठिकाणी केलेला सप्ताह 1ही रुपया न निघणं त्याला म्हणतात त्याग. तसंच तुकोबरायांनी छत्रपतीला काही मागितलं नाही म्हणून जन आवडलं नाही, त्याला साडी पुरवली. मग लक्षात घ्या, त्याच्या मागे राहिला अर्जुन आणि दुर्योधन देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं उद्या युद्ध आहे, उद्या काय युद्ध आहे आणि तुझी आम्हाला गरज आहे. त्याला गेल्याच्या नंतर झोपलेल्या कृष्णाला उठवायचं कसं? म्हणून दुर्योधन कुठे बसला? उशाकडं. आणि पैशाकडे अर्जुन बसला. जो भक्त असतो तो पैशाकडे बसतो. मला सांगा, गुरुच्या आसनापेक्षा शिष्याचं आसन खाली असावं का शिष्याचं आसन गुरुपेक्षा मोठं असावं? आता तुम्हाला सांगतो काही काही शिष्य असं बहादर इथं गुरुच्या आसनावर जाऊन बसतात. त्या गुरुला सुद्धा मोठं म्हणतात आणि त्या ठिकाणी गुरु येतं मग बाकीच्या शिष्यावर. अशी अवस्था आहे, लक्षात घ्या. म्हणून गुरु थोर आहे आणि त्या तुम्हाला सांगतो पैशाकडे बसला. उठले भगवान. भगवान बघितल्यानंतर पहिल्यांदा अर्जुनला विचारलं का आलायस का नाही? दुर्योधन तेवढ्या ताड केलं म्हणला मी पहिला आलो. त्याला कसं काय विचारताय? अरे बाबा ते नाही, मग बाबा तू बोल. म्हणलं काही नाही, उद्या युद्ध आहे. मग तुझी आम्हाला गरज आहे. मग ठीक आहे, काय मदत पाहिजे? काय नाही. भगवंतांनी सांगितलं म्हणजे मी एका साईडला आणि 18 अक्ष जे सैन्य आहे ते एका बाजूला. त्याला सांगितलं दुर्योधनाला अर्जुनाला, हे बघ मी शस्त्र हातात धरणार नाही, मी युक्तीच्या गोष्टी 4 सांगेन, मी युद्ध करणार नाही, युक्तीच्या गोष्टी फक्त सांगेन. दुर्योधन दुर्बुद्धीचा होता, दुर्विचारी होता. त्यानं सगळीच विचारलं. म्हणला नुकता सप्त्याला न्यायचा, नुकता विना वाजवायला न्यायचा आहे का नुकता खायला न्यायचा आहे? पण तुला काय नेऊन कामाचं आहे? 18 अक्ष सोने जे सैन्य आहे ते मला दे. कोण म्हटला? दुर्योधन. गेला, झालं तुझं काम, जा घेऊन जावं, तुला सगळं असणार आहे. 18 म्हणजे भरपूर सैन्य सगळं त्याच्याकडे मिळालं. अर्जुन मग थोडासा शांत झाला. देवा बरं झालं तुला मागितलं नाही. अरे देवा त्याला बुद्धी द्यायला मीच आहे. तो मागीलच कसा? तो मागीलच कसा? मी बुद्धी द्यायला तयार आहे ना.
म्याच बुद्धी त्याच्या घातलं. 1800 सोने ते जे हरणार आहे ते त्याच्याकडे गेलं. म्हणून तुम्हाला सांगतो गुवाहाटीला गेलं, काय बंगलं, काय रस्तं, काय डोंगर झाडी, ज्याचं मेजॉरिटी होती तेच झालं मुख्यमंत्री. हा मग एक लक्षात घ्या, ज्याच्याकडे मेजॉरिटी त्याचा विजय. विजय झाला ते झाला, पण झालेला विजय पचवता आला का? नाही आला ना पचवता. तसा हा विजय सुद्धा तुम्हाला सांगतो त्याला पचवता आला नाही. दुर्योधनाला पचवता आला का? नाही ना. परत नंतर देव म्हटला, चल तुझ्या साईडला मी. म्हणलं भक्ताकडेच देव जातो. जो भक्त असतो एकटा असू द्या त्याच्याकडेच देव असतो. 5च पांडव होते, त्यांच्याच बाजूने होता का? दुर्योधनाच्या बाजूने होता 101च्या? नाही ना. देव जिथं सत्य असतं तिथंच असतो. सत्य लेट उगमाला येतं, असत्य लगेच पळतं. म्हणजे जसं आता ऊन पळतंय ना तसं. म्हणून एक लक्षात घ्या, त्याच्या पाठीमागं न पळता, आश्वासनाच्या पाठीमागं न पळता सत्याच्या पाठीमागं लागा. सत्याचा विजय होतो. आणि सत्य तू विठ्ठला विठोबा शपास निवादोनी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद अशी मागी पुढे काहीच साकडे पडून दी. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. घातलिया भोय नरका जाणी. आपल्याला जर लाच्या चरणाचा एका चरणाचा अर्थ राहिलेला आहे, थोडासा धावत्या ह्याच्यामध्ये सांगून जातो. वेळ माझी आता संपलेली आहे. 2 मिनिटं घेतो आणि 2 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी तुकोबरायांनी सांगितलंय, सत्य कर्माला जो जागा असतो, सत्कर्माला जागा कोण होता आणि सत्कर्माला जागा कोण नव्हता. सत्कर्माला जागा कोण होता आणि सत्कर्माला जागा कोण नव्हता. सत्कर्माला जागा विभीषण होता. सत्कर्माला त्याला लंका मिळाली. सत्कर्माकडं मेजॉरिटी कमी होती. सत्कर्माला त्याचा विजय झाला. विभीषणाला लंका, ज्याला रामानं लंका विजय केली, रावणाला मारला. रावणाला मारल्यानंतर लंका कोणाला दिली? विभीषणाला दिली. का देवा घेऊन तिथं राज्य केलं? नाही ना. मग सत्कर्माला जो जागा असतो एक असू द्या, सत्कर्माचा विजय हा 100% होतो. तिथं देव उभा असतो, देव त्याला देऊन टाकतो. आणि सत्कर्माला जागा कोण नव्हता? सत्कर्माला कुंभकर्ण आणि रावण जागा नव्हता, कंस जागा नव्हता. त्याची त्याला जागा देवानं दाखवून दिली. त्याला तुम्हाला सांगतो का, प्राण करून मारून टाकलं, गदात प्राण केलं, पण शेवटला देवाकडं बघत बघत मरले म्हणून त्यांचा उद्धार झाला. जरी दुष्ट जरी होते तरी देवाने त्याचा उद्धार केला. आपण वाईट कितीही जरी असलो पण देवाविषयीचा भाव जर करून जर वाईटपणा करत असेल तर आपला विजय निश्चित असतो. पण वाईट करण्यापेक्षा सत्य मार्गाला जाल तेवढं तुमचं सत होईल.
आणि असत्य मार्गाला जाईल, वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्कर्म संतांनी केलं म्हणून त्यांचं आज त्रिवार तुम्हाला सांगतो, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव अजरामर आहे. रोज त्यांचा बीज उत्सव आहे, त्यांची षष्ठी आहे, देवाचा उत्सव आहे, संतांच्या जयंत्या आहेत. हे सगळं कार्य सत्कर्मामुळे घडलं. म्हणून सत्कर्मामध्ये परिस्थितीची हालकी होते, परंतु त्याच्यामध्ये विजय निश्चित आहे आणि असत्कर्मामध्ये पराजय निश्चित आहे, नाशाला कारणीभूत होतं. म्हणून त्या नाशाला कारणीभूत व्हायचं नसेल तर त्या संतांच्या विचारावरती आपण नितांत प्रेम करायचे. ते संत कोणते? ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांनी हात पालावर बसलेले, देव मंदिराकडे बसलेले, पाठीमाग सगळे बसलेले, टेकून बसलेले, डांबाला टेकून बसलेले, लाचे पांढरचे. हा शाबास. अजून तुमच्या मागे कोण आहे बघा, हात वर केला नाही. हा माझ्यासाठी कोणी करू नका, फक्त ज्ञानोबा आहे तुकोबारायसाठी करायचंय. ओ आतमध्ये खोलीत बसलेल्या मावशीनो हात वर करायचे. हात आहेत का? ओय लुगडवाली मावशी, अहो तुम्ही हात वर करा. आजीला सांग की हात वर करायला. हा केला आजी अलीकडली. हा ज्याला हातात मांजरी जर उठली असेल तर राहिल्या खाली, पण उद्या मांजरी उठेल बरं का, आज हातवर नाही केला तर. आशापासून वादवणी विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन धनमाता पिता निर्वाणी गोविंद सीमागी पुढे काहीच साकडे पळवणे विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन धनमाता पिता तुका म्हणे सत्यकर्मा व्हावेसय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन धन माता पिता या अभंगावरती मोठगड थोडंसं विवेचन करण्याचा योग भगवान पंढरीश परमात्मेच्या कृपादृष्टीने ज्ञानेश्वर महाराज तुकोबराय संत भैयाजी महाराज यांच्या कृपादृष्टीनं या ठिकाणी मला जे सुचलं ते गुरुवारी हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर यांचा प्रसाद म्हणून तुम्ही स्वीकारा. जे चुकीचं असेल ते माझ्या पत्रात द्या. करवली तेसी केली कटकट वाकडी का नीट देव झाली. त्या भगवंतानं जशी सद्बुद्धी दिली त्या पद्धतीने छोटासा मी बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय